1980च्या दशकात वयाच्या 28व्या वर्षापर्यंत अनेकांनी स्वतःचं घर घेतलेलं असायचं आणि त्यांच्या कुटुंबाची सुरुवातही झालेली असायची. पण आजच्या पिढीसाठी आज आपण भाड्याच्या घरात राहतोय आणि डोक्यावर EMIचं ओझं घेऊन जगतोय. पूर्णवेळ नोकरी करूनही महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाही. यामुळे आपण कुठेतरी कमी पडतोय किंवा आपण अपयशी ठरतोय अशी एक सततची धाकधूक मनात असते. आज 20च्या उत्तरार्धात असलेल्या तरुणांवर असणारा आर्थिक ताण ऐतिहासिक पातळीवर आहे. ही ओढाताण अर्थव्यवस्थेच्या बदललेल्या रचनेचा थेट परिणाम आहे. आपल्या आर्थिक स्थितीची तुलना 80च्या दशकातील अर्थव्यवस्थेशी करणं हा चुकीचा निकष आहे. आजच्या आर्थिक परिस्थितीची गणितं पूर्णपणे बदलली आहेत, त्यामुळे आपल्याला काही नवीन नियम समजून घेणं आवश्यक आहे. रिअल इस्टेटच्या किमतींमध्ये झालेली मोठी वाढ हे यामागचं पहिलं कारण. आज शहरात एक साधं घर घेणं हे बहुतांश तरुणांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. या चार्टनुसार घराची किंमत आणि उत्पन्न यांचं गुणोत्तर ऐतिहासिकदृष्ट्या 2.7 होतं, मात्र आज हाच आकडा 5.6 वर पोहोचला आहे. याचा अर्थ पगाराच्या तुलनेत घरांच्या किमती आता दुप्पट झाल्या आहेत. 1980च्या दशकात सुरुवातीच्या पगारातच घर आणि गाडी या दोन्ही गोष्टी घेणं शक्य असायचं. मात्र आज नोकरीचं स्वरूप बदललं आहे. लोक एकाच कंपनीत वर्षानुवर्षे काम करण्याऐवजी गिग इकॉनॉमीमध्ये काम करतात, जिथे उत्पन्न अनिश्चित असतं. या अनिश्चिततेत भर पडते ती शैक्षणिक कर्जाची. करिअरच्या सुरुवातीलाच पगाराचा एक मोठा हिस्सा हे कर्ज फेडण्यात संपून जातो. त्यातच सोशल मीडियाचा प्रभाव आणि सहज उपलब्ध होणारी क्रेडिट कार्ड्स यामुळे आपण कधीच न वापरणाऱ्या सबस्क्रिप्शन्सवर पैसे खर्च करत राहतो. महागाई, नोकरीतील अस्थिरता आणि कर्ज यामुळे आपण आर्थिक निर्णय घेताना गोंधळून जातो. या डिसिजन फटीगमधून बाहेर पडण्यासाठी ऑटोमेशनचा वापर करणं गरजेचं आहे. रोजचा एक चहा किंवा कॉफी टाळून कोणीही श्रीमंत होत नाही. आपल्याला छोट्या खर्चांवर लक्ष देण्याऐवजी मोठ्या दगडांवर म्हणजे हाय इम्पॅक्ट आर्थिक निर्णयांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. हा 50-30-20चा नियम पहा. तुमच्या पगारातील 50% रक्कम ही घर भाडं आणि किराणा यांसारख्या अपरिहार्य खर्चांसाठी राखून ठेवा. उरलेल्या रकमेपैकी 30% तुमची जीवनशैली आणि इतर गरजांसाठी वापरा, तर 20% रक्कम ही अनिवार्यपणे बचत आणि गुंतवणुकीत गेली पाहिजे. घर खरेदीसाठी 20-30-40चा फॉर्म्युला वापरा. घर घेताना किमान 20% रक्कम डाऊन पेमेंट म्हणून भरा, ज्यामुळे तुमचं मुद्दल कमी राहील. तुमचा EMI पगाराच्या 30%च्या आत ठेवा आणि सर्व कर्जांचे हप्ते तुमच्या उत्पन्नाच्या 40%च्या वर जाऊ देऊ नका. या सर्व सूत्रांचं मुख्य यश पूर्णपणे ऑटोमेशनमध्ये आहे. तुमच्या पगाराच्या दिवशीच गुंतवणुकीचे हप्ते आपोआप कट होतील अशी सिस्टीम सेट करा. यामुळे पैशांच्या व्यवस्थापनाचा ताण कमी होतो आणि शिस्तबद्ध पद्धतीने तुमची संपत्ती वाढत राहते. 20चा हा काळ आव्हानात्मक असला तरी आत्ता शिकलेली आर्थिक साक्षरता भविष्यात मोठा फायदा मिळवून देऊ शकते. आजच तुमचं बँक स्टेटमेंट तपासा आणि अनावश्यक डिजिटल सबस्क्रिप्शन्स ताबडतोब रद्द करा. वयाची 30 वर्ष पूर्ण होण्याआधी स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स नक्की काढा, जेणेकरून अचानक येणाऱ्या वैद्यकीय खर्चामुळे तुमची बचत संपणार नाही. 20चा हा काळ आव्हानात्मक असला तरी आत्ता शिकलेली आर्थिक साक्षरता भविष्यात मोठा फायदा मिळवून देऊ शकते. आजच तुमचं बँक स्टेटमेंट तपासा आणि अनावश्यक डिजिटल सबस्क्रिप्शन्स ताबडतोब रद्द करा. वयाची 30 वर्ष पूर्ण होण्याआधी स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स नक्की काढा, जेणेकरून अचानक येणाऱ्या वैद्यकीय खर्चामुळे तुमची बचत संपणार नाही. अनिश्चित उत्पन्नाच्या काळात स्वतःचा इमर्जन्सी फंड तयार करणं ही तुमची पहिली प्राथमिकता असली पाहिजे. आपण जागतिक महागाई किंवा घरांच्या किमती नियंत्रित करू शकत नाही, मात्र आज आपल्या मोठ्या दगडांचं योग्य नियोजन करून आपण स्वतःच्या आर्थिक भविष्यावर नियंत्रण मिळवू शकतो.